आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांची मांदियाळी. जय हरी विठ्ठलाच्या घोषणात पंढरी दुमदुमली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा. पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली पांडुरंगाची शासकीय महापूजा. धाराशिवमधल्या बाबासाहेब आणि प्रभावती माने यांचा मानाचे वारकरी दाम्पत्य म्हणून सन्मान. पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि सर्वांचं योग्य पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही. प्रति पंढरपूर असलेल्या मुंबईतल्या विठ्ठल मंदिरासह राज्यभरातही मंदिरांमध्ये विठुरायाची महापूजा. वैदिक मंत्रोच्चार आणि ज्ञानबा तुकारामाचा जयघोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर फुटी प्रकरणी जारी केलेल्या व्हिडिओला देशातल्या तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सूचना आणि सकारात्मक प्रतिसादामुळे भारावून गेल्याच्या भावना पंतप्रधानांनी केल्या व्यक्त. परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा सुचवणं आणि पेपर फुटीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासंदर्भात CJP आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये आज चर्चेची तिसरी फेरी. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून केली अटक. सर्वसमावेशक आणि प्रातिनिधिक बहुध्रुवीय जग निर्माण करतानाच दहशतवाद, कट्टरतावाद आणि सीमापार दहशतवाद याच्या विरोधात कठोर दृष्टिकोन अंगीकारण्याचं भारताचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. महिला एकेरीच्या विश्व कनिष्ठ स्क्वॅश चषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करून भारताच्या अनाहत सिंग हिनं प्रस्थापित केला विक्रम. हरारे येथे आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यात दुसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना. आणि ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या जांडू कुमार याची पुरुषांच्या पॅरा भारोत्तोलन स्पर्धेमध्ये कांस्य पदकाची कमाई. भारतानं स्पर्धेतलं पदकांच्या कमाईचं खातं उघडलं. नमस्कार. एकच्या बातमी